नमस्कार मित्रांनो, आज आपण तुम्हाला सर्वांना माहिती होण्यासाठी मेहकर मध्ये म्हणजेच मेहकर तालुक्यामध्ये मोळा मोळी हे एक गाव आहे। तर मोळा या गावी अवलिया बाबा संस्थान आहे। या ठिकाणी हे जागृत ठिकाण आहे। या ठिकाणी प्रत्येक ठिकाणाहून भाविक भक्त येतात, तेथे ते नवस करतात आणि त्यांचा नवस पूर्ण होतो। म्हणून या ठिकाणी म्हणजे अवलिया बाबा संस्थान या ठिकाणी खूप मोठी यात्रा सुद्धा भरते। तसेच हे ठिकाण मेहकर तालुक्यामधून 10 किलोमीटर अंतरावर मोळा हे गाव आहे। या ठिकाणी अवलिया बाबा यांचं ठिकाण आहे। तर आपण या ठिकाणी एक वेळेस नक्की जा। तुमचे जे काही मुरादे असतील ते तुमचे मुरादे पूर्ण होतील। आणि तसेच मेहकर तालुक्यामध्ये जिल्हा बुलढाणा या ठिकाणी एक कंचनी महाल आहे। तो कंचनी महाल म्हणजे पहिले राजा महाराजा म्हणजे सरासरी 1818 मधला तो काळा असेल। आणि त्या टायमाला राजे महाराजे म्हणजेच त्या टायमाला मनोरंजन होत नसे, म्हणून त्या ठिकाणी हे कंचनी महाल तयार करून त्या नृत्यांगनाला ते गिफ्ट केलेलं होतं राजांनी। आणि त्या ठिकाणी त्यांचं नृत्य व्हायचं आणि त्यांचे ते मनोरंजन व्हायचं, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ते वास्तू बांधून दिलेले होते। अवलिया महाराज म्हणजे तिथं चांगली यात्रा पण भरते। मोळा मोळी म्हणजे मोळ्याची यात्रा म्हटल्या जाते। आणि आता काही दिवसाच्या नंतर म्हणजेच 4-5 महिन्याच्या नंतर एक इथं यात्रा भरते आणि खूप छान यात्रा असते। आणि आपण गावकरी आहे तर गावकऱ्यांना आपण सांगत जाऊ की हे जे संस्थान आहे तर काय आहे तर त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती देतील। तर चला आपण बघूया तिकडं। तर हे आहे अवलिया महाराज संस्थान मोळा। आणि बरेचसे म्हणजे दुरून लोक येतात या ठिकाणी। तर आपल्याला लाईव्ह दृश्यामध्ये दाखवतो। तर आज 2 ठिकाण दाखवणार आहे, एक आहे मोळा आणि कंचनी महाल मेहकर म्हणजेच जिल्हा बुलढाणा यामध्ये। तर बघा हे आहेत या ठिकाणी हे भाविक भक्त आलेले आहेत या ठिकाणी बघा। सर नमस्कार, या ठिकाणी जी यात्रा कुठल्या महिन्यामध्ये भरते? कार्तिक पौर्णिमेला। अच्छा, कार्तिक शुद्ध पौर्णिमेला। बरं, इथलचं काय वैशिष्ट्य आहे आता तुम्ही थोडंसं सांगू शकाल का? इथलं वैशिष्ट्य म्हणजे आता पिढी 4 वर्ष झाली, 4 पिढ्या झाल्या ते आपल्या अंडरमध्ये आहे। अच्छा, म्हणजे कुठलं संस्थान? अध्यक्ष अवलिया ते झालं म्हणायचं। पण मग हे संस्थान म्हणजे कुठल्या नावानं हे संस्थान आहे? संत अवलिया महाराज मोळा। अच्छा, आणि इथं म्हणजे यात्रा तर खूप मोठी भरते ना? म्हणजे काय यात्रेमध्ये काय येतात म्हणजे थोडंसं सांगू शकाल? हां लोकनाट्य वगैरे ताजे असतील। अच्छा, म्हणजे इथं तमाशा वगैरे पण येतात? लोकनाट्य वगैरे येतात। हां, त्याच्यानंतर पिक्चरच्या 2-3 टाक्या येतातच म्हणायच्या। हां, बाकी पाळण्या वगैरे। हां, आणि इथं म्हणजे खेड्यापाड्याचे भरपूर लोक येत असतील? महाप्रसाद वगैरे। अच्छा, आणि मग महाप्रसाद वगैरे हे कोण देतं, म्हणजे संस्थान देतं का कोण देतं? अच्छा, तर ठीक आहे। तर या ठिकाणी हे आहे अवलिया महाराज संस्थान।
आणि या ठिकाणी महाप्रसादाचा पण कार्यक्रम होतो. म्हणजे प्रत्येक गावातले आणि खेड्यापाड्याचे लोकही सुद्धा या ठिकाणी येतात आणि या संस्थेला दान पण देतात. दान देतात ना? म्हणजे आपल्या इच्छानुसार म्हणजे ते काहीतरी देत असतील ना? अच्छा अच्छा. हां, म्हणजे त्यांच्या निधीमधून हे जे समोरचं जे काम घेतलेलं आहे हे काम चालू आहे आणि या कामात म्हणजे जे निधी मिळते तर म्हणजे लोकांच्या स्वरूपामध्ये, तर त्यामधून जे काही जे काम असतं हे पूर्ण संस्थानच करते. आणि या ठिकाणी खूप छान अशी यात्रा भरते आणि हां, मोठी यात्रा भरते. तर बघा हे लोक पण म्हणजे या ज्या पब्लिक आहे तर हे त्याच्यासाठीच आलेले आहे आणि या ठिकाणी येतात, दर्शन वगैरे करतात. आता हे नवीन पण आहे बघा, माझ्या पाठीमागे दिसते हे नवीन ठिकाणी पण हे काम चालू आहे. तर हे आहे वगैरे. तर तुम्हाला दाखवतो बघा या आतमध्ये. इथं काय तर अगरबत्त्या वगैरे लावतात ना? इथं अगरबत्ती वगैरे लावतात. हां, ऊद अगरबत्ती वगैरे इथं हे लावतात. आणि हे पण आहे म्हणजे त्या दिवशी हे पूर्ण म्हणजे संदल निघतो. हां, आणि पूर्ण मिरवणूक निघते आणि साऱ्या गावातली बरेचसे लोक म्हणजे खेड्यापाड्यातील लोक या ठिकाणी येतात. तर ठीक आहे, आम्ही पण यात्रेला आलो होतो मी बी. हां, आणि खूप मजा आली की पहिल्याच वेळेस होता माझ्या यात्रेचा टाईम आणि इथं आल्यामुळं मला बी खूप आनंद वाटला. आणि मी पण म्हणजे कमीत कमी 4-5 दिवस या यात्रेमध्येच होतो. ठीक आहे. तर चला, मला खूप आनंद वाटला या ठिकाणी आणि मला माझं एक सौभाग्य मला लाभलं आहे की हे आपण यूट्यूबला टाकणार आहोत आणि हे म्हणजे प्रत्येक लोक पाहतील. ठीक आहे ना, की बा त्यांनाही सुद्धा माहीत पडेल की बा अवलिया महाराजचं जे इथं देवस्थान आहे. हां, आणि त्याच्यानंतर संस्थान अध्यक्षसुद्धा आहे आणि मी त्यांच्याशी बोलतो आहे. ठीक आहे. तर मी संस्थान अध्यक्ष आहे, तर यांना आपला परिचय करून देतो की बा त्यांचं नाव काय आहे ते नाव सांगतील. ठीक आहे. हां, तर आपलं नाव काय आहे तो पूर्ण नाव वगैरे सांगा मला. हां हां. अच्छा अच्छा. ठीक आहे ठीक आहे. तर हे आहे या ठिकाणी अवलिया महाराजची समाधी आहे आणि इथं बरेचसे लोक येतात. यांना फक्त लेडीज अलाउड नाही ना? हां, फक्त लेडीज वगैरे अलाउड नाही आहे, फक्त जेंट्सच फक्त या ठिकाणी येतात. आणि हे खूप छान असं हे बनवलेलं आहे बघा. आणि संस्थाने खूप छान असं हे डिझाईन बनवलेलं आहे बघा. आणि पाहण्यासारखं ठिकाण आहे. तर नक्कीच मी तर आलोच होतो, तर आपणही सुद्धा एक वेळेस या आणि अवलिया संस्थान मोळा या ठिकाणी या आणि मस्त हे पाहण्यासारखं ठिकाण आहे. हे बघा, हे आहे मखर आहे, शानदार असं बनवलेलं आहे बघा. हे आहे मजार. ठीक आहे. इथं समोरची ही दानपेटी वगैरे ठेवलेली आहे, म्हणजे जे भाविक भक्त येतात ज्यांना काही आपल्या इच्छानुसार जे काही दान करायचं असेल तर ते या पेटीमध्ये टाकतात. म्हणजे हे पूर्ण संस्थानाच्या हातामध्ये चाललं जातं. आणि बाकीचे ज्या गोष्टी असतात तर त्या तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहेत. हे बघा, हे आहे रस्ता आतमध्ये बाहेर निघण्याचा. ठीक आहे. ठीक है, ओके. कहाँ से आए आप यहाँ पे? जाने पर से. तो किसके मुझे काय के वास्ते आए यहाँ? नवस लेके आए. अच्छा अच्छा. तो नवस हो गया? अच्छा. फिर अभी कब जा रहे, क्या रुक रहे यहाँ पे? अभी खाना गिना चालू है, खाना गिना होने के बाद रवाना. अच्छा अच्छा अच्छा. ठीक है. आप सब एक ही साथ में है क्या? जाने बोल से आए हम. अच्छा अच्छा. जैसे वो लग गया, पट्टी लग गया. अच्छा अच्छा. कैसे लग गया वो? दरवाजा करना
अच्छा 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 अच्छा, ठीक ठीक ठीक। ओके ओके ठीक है जी, चलो चलो। सर जी नमस्कार। नमस्कार। चारों वस्ती की हमारी शुभकामनाएं। यहाँ जो मौलामोल में जो लोग आते हैं इधर तक, हाँ हाँ, यानी श्रावण मास में भी हमेशा लोग आते हैं यहाँ। अच्छा अच्छा हर साल जो हमारे मुस्लिम भाई बहन है हाँ हाँ, सब यहाँ आते हर साल में। अच्छा यहाँ से जो आदमी यहाँ से निकलता जाता बाहर, हाँ हाँ, तो यहाँ से पूरी उनकी उन्नत अपेक्षाएं पूर्ण हो जाती है। अच्छा हाँ बराबर, ऐसे 2-2.5 साल से वर्ष से चालू है अच्छा अच्छा ये परंपरा। ठीक, बरस से होंगे। हाँ, वर्ष से चालू है ये परंपरा। अच्छा अच्छा अच्छा, आगे भी चलने वाली है। हाँ ना बराबर, ये जो दरगाह है, मंदिर है, हाँ तो ये धर्मनिरपेक्ष है। हाँ बराबर, यानी एक जाति का नहीं है, नहीं, यानी हाँ, सभी हर जाति का। यहाँ आते हाँ और उनकी जो मन्नत रहती, हाँ हाँ, जो अपेक्षा रहती, वो पूरी हो जाती। अच्छा 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 ऐसा यहाँ का ये कार्यक्रम है। अच्छा अच्छा। तो जब यहाँ पे यात्रा वगैरह होती है हाँ, तो यात्रा में जो महाप्रसाद वगैरह तो वो कौन बांटता है? सब ये हमारे महाराज अच्छा भास्करराव केसरराव आचरणी महाराज, अच्छा अच्छा, जाके वो हिंदी में उनको मुजावर बोलते, लेकिन ये अपने हिंदी में मुजावर बोलते, और इधर पुजारी। हाँ पुजारी, हाँ। तो ये यहाँ के नहीं पुजारी। मैं भी यहाँ पे आया था, हाँ मैंने प्रसाद लिया हुआ है। तब हाँ। जब प्रसाद भी रहता, हाँ हाँ, इधर बारूद खाना भी रहता, नहीं हाँ, ये हाँ। सब वो जो वो परंपरा है, मीठा भात वगैरह बनाते थे, मीठा तो भात वहाँ भी यहाँ पे बनाते। इधर ही बैठ के मैं खाया हुआ है, मीठा ठीक भात है भी रहता, इधर तो पूरी भाजी भी रहती। हाँ हाँ। तो मेरा भी दिल कर रहा था कि चलो एक बार क्या था ना ये संस्थान यूट्यूब पे दिखाओ करके, हाँ। तो अभी तक तो मौका आया नहीं, लेकिन ये देख लो कि आज आज मौका आया, और ये कल परसों आपको ये यूट्यूब पे दिखाएगा, ठीक है। और सब पूरा क्या बोलते ना, ये जब हिंदी है तो हिंदी है तो पूरा भारत में वो पूरा वीडियो चला जाएगा, ठीक है ना। हिंदी अपनी राष्ट्रभाषा है। हाँ राष्ट्रभाषा। तो वो ये पूरा जो हिंदी में चला संस्थान है ना, ये जो अवलिया महाराज, तो ये बहुत लोगों को मालूम है, और फिर भी अगर किसी को नहीं मालूम है तो ये यूट्यूब के जरिए और सभी लोगों को मालूम सर पड़ेगा, ये ठीक है। आप ऐसा करो, हमारी भी ऐसी अपेक्षा है, आपसे विनती है कि जब ये उर्स जुलूस निकलेगा, संदल निकलेंगे, हाँ। यात्रा भरेगी यहाँ की हाँ हाँ हर साल, हाँ हाँ, वो पूनम के दिन बढ़ती। अच्छा अच्छा अच्छा, कार्तिक पूर्णिमा। हाँ तो मैं कोशिश तो करूँगा दिवाली के बाद में। इधर आने का वास्ते, ठीक है। यहाँ का माहौल अलग ही रहता, सब अच्छा, जाति अच्छा। धर्म के लोग रहते, हाँ। बंधु भाव से रहते, सामाजिक सलोखा रहता। ठीक है ठीक है, सब समाज का सभी समाज का रहता है ना। समाज का रहता है, अच्छा इसका अच्छा कोई बोलने कोई नहीं। अच्छा सब समाज सारे के लोग। अच्छा अच्छा अच्छा, ठीक 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 ठीक। आप कुछ बोलेंगे? नहीं फिर भी आपको अगर बोलने का है तो बोलो तो सही। नहीं कोई दिक्कत आप कहाँ से आए हुए हैं, कहाँ से आए हुए करके, हाँ, या इधर आने के बाद में कैसा लगता है ये तो बताओ। अच्छा लगता है, मैं जाने को। अच्छा अच्छा अच्छा, जानीफल से आए ना आप लोग? अच्छा ठीक है, ओके सर, खुदा हाफिज। चलो आप कुछ बोलना चाहते थे? अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हम इस वक्त हाजिर है कुतुब शाह रहमतुल्लाहि ताला अलैह के मज़ार पाक पुर अनवार पर। अल्हम्दुलिल्लाह ये मज़ार जानेफल और मेहकर के बीचों बीच एक गांव है मौला करके, उस गांव में कुतुब शाह रहमतुल्लाहि ताला अलैह की मज़ार है। यहाँ पर अल्हम्दुलिल्लाह अपने यहाँ पर गैर भी आते हैं और अपनी मुरादें पूरी कर जाते हैं। अल्हम्दुलिल्लाह ये औलिया कराम बुजुर्गान दीन रहमहुमुल्लाहुल मुबीन की मज़ारों पर मुसलमान और दीगर हज़रात हाज़िरी देती हैं, और अल्हम्दुलिल्लाह इनकी बारगाह में दुआ मांगते हैं, इल्तिजा करते हैं। तो अल्लाह की तौफीक से, अल्लाह के करम से अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर दुआ कबूल भी होती है। यहाँ पर बड़े बड़े शहरों से, बड़े बड़े इलाकों से, दूर दराज से लोग आते हैं, अपनी मुरादें पाते हैं। अल्हम्दुलिल्लाह हम भी इस वक्त यहाँ पर हाजिर हैं। आप भी इस मज़ार पुर अनवार का नज़ारा कीजिए। सामने जो नज़र आ रहा है ये कुतुब शाह रहमतुल्लाहि ताला अलैह की मज़ार है। कंचनी महालच्या जवळच हा मोठा एक दर्गा आहे बघा, हा दर्गा आहे, आणि या ठिकाणी सुद्धा बरेचसे भाविक भक्त या ठिकाणी येतात, आणि त्यांचे जे काही मनोकामना असते ते पूर्ण होतात, त्यासाठी ह्या इथे येतात। तर तुम्हाला मी दाखवत आहे समोर कंचनी महाल।
राजे महाराजे होते. तर ते काय करत होते की त्या जे डान्स वगैरे ते पाहण्यासाठी, म्हणजे त्या टायमाला मनोरंजन नव्हतं म्हणून त्या राजांनी असं म्हणतात की हे जे महल आहे तर हा 7 मंजिल महल तयार केलेला होता. आणि तो 7 मंजिल महल तयार केल्याच्या नंतर कंचनीला कमळजा देवी म्हणजेच लोणार या झीलमधील एक देवी आहे, त्या देवीची जी अखंड ज्योत जळत असते तर ती पाहण्याची तिची इच्छा होती. म्हणून हा कंचनी महल त्या राजांना सांगून हा महल तयार केलेला होता. तर ही 7 मंजिल म्हणजे 7 ताळी ही इमारत होती. आणि आता तर फक्त हे थोडं दिसते, पण पहिले म्हणायचे की बा हे 7 मंजिल आणि ती कंचनी जी आहे तर ती एक दिवस तिची पूर्ण इच्छा म्हणजे ही पूर्ण बिल्डिंग बनली. आणि बनल्याच्या नंतर तिला एक इच्छा झालेली होती तर तिने त्यावरती जाऊन त्या देवीचे जे ज्योत आहे म्हणजेच कमळजा देवीची जी ज्योत आहे तर ती पाहण्यासाठी तर इथून वरती शिडीने वरती चालल्या गेली. आणि त्या ज्योत तर पाहिल्या गेली नाही, पण ती क्षीण होऊन खाली पडली आणि तिचा इथेच मृत्यू झाला. असे म्हणजे बरेचसे म्हणजे 1900-1800 शतकाच्या वेळेची ही वस्तू आहे. आणि हे पर्यटन स्थळ म्हणून तसं एक ओळखलं जाते की कंचनी महल. आणि या ठिकाणी राजा महाराजे दुरून यायचे, कारण गाव दूर होतं आणि बरेचसे दूर म्हणजे गावाच्या बाहेर यांना हे बांधून दिलेलं होतं की बाकी जे समाज आहे किंवा ते समाज आपल्याला नाव ठेवू नये किंवा त्याला जास्त त्रास देऊ नये म्हणून ते कंचनी महल इथं त्या राजा महाराजांनी तयार करून दिलेला होता. तर मी हे वस्तू तुम्हाला दाखवत आहे. बघा, हे आहे कंचनी महल. आता म्हणजे सगळी पडझड झालेली आहे. तर इथे असं अजून काही हे नाही आहे की या ठिकाणी की बा जे लोक असतील किंवा ते याची देखरेख करतील असं नाही आहे. तरीसुद्धा हे ठिकाण आहे आणि काही गोष्टी आहेत तर ह्या लुप्त झालेल्या आहेत. म्हणजे आत्तापर्यंत कोणाला माहिती बी नाही आहेत. आणि कोणाला माहिती असेल, ज्याला माहिती आहे त्यालाच माहिती आहे, बाकीच्याला माहीत नाही. आणि म्हणतात की हा जो महल आहे हा पूर्ण उलटा बनवलेला आहे. याचे पूर्ण म्हणजे दरवाजे वगैरे भरपूर दरवाजे आहेत. आणि 1818मधला आणि त्याच्या म्हणजे जास्त पण असू शकते. तर हे आहे कंचनी महल. तर ही आहे पूर्ण वास्तू. आणि सांगायचं तात्पर्य हे की याच ठिकाणी म्हणजे आमची बीवी खास गर्लफ्रेंड झकास या चित्रपटाचं सुद्धा चित्रीकरण झालेलं आहे याच ठिकाणी. तर तुम्हाला बीवी खास गर्लफ्रेंड झकास या चित्रपटामध्ये या बिल्डिंगचं म्हणजेच या महलचं सुद्धा तुम्हाला दृश्य दिसेल. ठीक आहे. तर हे आहे कंचनी महल. आणि इथंच पूर्ण काय व्हायचं की जे नृत्य वगैरे व्हायचं आणि राजे महाराजे या ठिकाणी यायचे आणि त्यांचे घोडे वगैरे या साईडला राहायचं. त्यामुळं हे कंचनी महल आहे. तर ह्या कंचनी महल तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि याच ठिकाणी आमची फाईट झालेली होती. तर हे तुम्हाला दाखवतं आहे. बघा, हे मुलं पण आहेत इथं या ठिकाणी बघण्यासाठी आलेले. ते जे आहे कंचनी महल म्हणजेच नृत्यांगना या नर्तकीचं जे महल होता आणि हे राजा लोकांनी ही बनवून दिलेलं आहे. ठीक आहे. तर वरती तर आपल्याला काही जाणं शक्य नाही. ठीक आहे. पूर्ण पडझड झालेली आहे.
हेच पूर्ण खंडर झालेलं आहे. महल म्हणजे नृत्यांगना कंचनी, म्हणजे कंचनी नावाची नृत्यांगना होती. तर हा तिचा महल राजा महाराजांनी हा बनवून दिलेला आहे. तर म्हणजे हा जो महल आहे, तर हा महलवरती आत्तापर्यंत तरी म्हणजे याच्यावरती कोणी हे नाही आहे. तर हे हा झालेला आहे महल. ठीक आहे. तर फक्त नुसतं बाकीचे लोक येतात आणि बघतात आणि चालल्या जातात. सुधारणा या म्हणजे आत्तापर्यंतही सुद्धा कोणीही केलेली नाही. पण हे जुनी वास्तू आहे आणि या ठिकाणी आलं तर थोडंसं काही बरंचसं काही माहिती होऊन जात आहे. ठीक आहे. हे आहे कंचनी महल.